काय करतोयस? अगं काय सांगू, एवढं गरम होतंय ना इकडं की काही करायची इच्छा होत नाहीये. घामाने अंग एवढं भिजलंय ना की सगळं पाणी पाणी झालंय ग, पाणी पाणी झालंय. अरे 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 जाऊ दे, झालं का जेवण? जेवण? अगं तू नाही तर घशाखाली एक घास पण उतरत नाहीये ग. अबे साले. नाळणीसू पण नाळणीसू. हा. तू जेवलीस का? अगं तुला सांगतो ना, थिएटर मध्ये जाऊन मूवी बघायची एवढी इच्छा झाली आहे ना, पण आता तू नाही तर मला मोबाईल मध्येच बघावे लागते. झूठ बोलो, अरे मी आले ना की आपण जाऊयात हा. बार बार झूठ बोलो. अगं तू सोबत असताना कसं एफसी रोडला फिरताना, मॉल मध्ये फिरताना व्यायाम तरी व्हायचा. इथे घरी बसून बसून एवढा सुस्तावलोय ना की अंगाचा व्यायामच होत नाहीये. अच्छा. तुझी तर लय मज्जा चालू असेल गावाला. हा? अरे कसली मज्जा, नुसती घरात बसून आहे मी. खोट्ट नाही बोलायचं. हा मला अजिबात आवडत नाही. अरे खरंच घरात बसून आहे मी. बघ ना, आपले विचार पण किती जुळतात. तू पण घरी, मी पण घरी. पण मला खूप बोर होतंय ग तुझ्या विना. इथे 4 भिंतींमध्ये बसावं लागतंय. मी ना तुला खूप मिस करते. मी पण तुला खूप मिस करतोय. आता जेव्हा तू परत पुण्यात येशील ना, तेव्हा आपल्या कामशेत मध्ये एक भारी रिसॉर्ट आहे, आपण तिकडे जाऊयात. ऑरा इन बाय आर्निका इनोव्हेटिव्ह. खरंच? अगं तुला सांगतो, एवढं भारी रिसॉर्ट आहे ना, म्हणजे तिकडचं अँबियन्स, तिकडचं फूड, तिकडच्या अम्युनिटीज, तिकडचा व्ह्यू असला भारी आहे ना. पण हे सगळं मला तुझ्यासोबत एन्जॉय करायचंय. तर तू आता परत पुण्यात आलीस ना, तर आपण दोघं जाऊयात ऑरा इनला. ओ काय पप्पी दे चल.